स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनेलवर. प्रिव्हियस इयरमध्ये DMR मार्फत घेण्यात आलेल्या थिसिस पॅटर्ननुसार मराठी या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना शेअर करा. क्वेश्चन पहिला, आमच्या आजोबा कर्णासारखे दानशूर होते या वाक्यातील साधारण धर्म गुणधर्म दर्शवणारा शब्द कोणता आहे ते ओळखा. यामध्ये आपण गुणधर्म ओळखायचा आहे. ऑप्शन 1 कर्ण, ऑप्शन 2 सारखे, ऑप्शन 3 दानशूर, ऑप्शन 4 आजोबा. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 दानशूर. यामध्ये गुणधर्म दाखवलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, काळजी या शब्दाचा शब्दार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. काळजी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन 1 चिंता, ऑप्शन 2 काळीज, ऑप्शन 3 चित्ता, ऑप्शन 4 काळा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 चिंता. काळजी म्हणजेच थोडक्यात चिंता करणे होय. पुढचा क्वेश्चन, हातपाय घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे हे ओळखायचे आहे. ऑप्शन 1 धीर चिपणे, ऑप्शन 2 हातपाय धुणे, ऑप्शन 3 धीर सोडणे, ऑप्शन 4 धीर धरणे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 हातपाय घालणे म्हणजे धीर सोडणे होय. पुढचा क्वेश्चन, उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. या क्वेश्चनमध्ये देखील आपल्याला म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन 1 ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो, ऑप्शन 2 उथळ पाणी फार असते, ऑप्शन 3 गुणवान असतो तो फार बढाई मारतो, ऑप्शन 4 उथळ पाणी खळखळ वाहते. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. ज्याच्या अंगामध्ये गुण कमी असतात तो जास्त हुशार गाजवतो किंवा बढाई मारतो. पुढचा क्वेश्चन आहे, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन 1 वास, ऑप्शन 2 वासना, ऑप्शन 3 वसन, ऑप्शन 4 वसंत. तर याचं बरोबर उत्तर आहे वस्त्र म्हणजेच वसन. ऑप्शन 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. ऑप्शन 1 आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे, ऑप्शन 2 टाळी वाजवणे चांगले असते, ऑप्शन 3 अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे, ऑप्शन 4 पोळी खाऊन टाळी वाजवावी. तर याचं बरोबर उत्तर आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या म्हणीचा अर्थ असा होतो की आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे. ऑप्शन 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहे? त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. ऑप्शन 1 कुसुमाग्रज, ऑप्शन 2 केशवसूत, ऑप्शन 3 अनिल, ऑप्शन 4 नाना पाटेकर. नटसम्राट नाटकाचे लेखक ऑप्शन 1 कुसुमाग्रज हे आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. या क्वेश्चनमध्ये देखील आपल्याला म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन 1 आपले गुणावगुण झाकून ठेवावेत, ऑप्शन 2 मुठीत 1.25 लाख रुपये होते, ऑप्शन 3 2 मुठी भरून देणे, ऑप्शन 4 आपले गुण सांगावेत. झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ असा होतो की आपले गुणावगुण झाकून ठेवावेत. ऑप्शन 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, तिथे वार नक्षत्र योग करण यांची पुस्तिका या शब्दसंग्रहास खाली दिलेल्या पर्यायातील अचूक शब्द शोधा. ऑप्शन 1 पंचतंत्र, ऑप्शन 2 नक्षत्र योग, ऑप्शन 3 तिथीवार, ऑप्शन 4 पंचांग. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 पंचांग. पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा. यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. ऑप्शन 1 कृष्णाजी केशव दामले केशवसूत, ऑप्शन 2 विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज, ऑप्शन 3 नारायण मुरलीधर गुप्ते बी, ऑप्शन 4 विनायक गोविंद करंदीकर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 विनायक गोविंद करंदीकर उर्फ गोविंदग्रज. पुढचा क्वेश्चन आहे, बाबाने आत शांत बसावे या
वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. याचा ऑप्शन आहे ऑप्शन 1 अकर्मक भावे, ऑप्शन 2 सकर्मक कर्तरी, ऑप्शन 3 अकर्मक कर्तरी, ऑप्शन 4 सकर्मक भावे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 अकर्मक भावे प्रयोग. पुढचा क्वेश्चन आहे फुलराणी या कवितेचे कवी कोण आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायांमधून फुलराणी या कवितेचे कवी कोण आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ऑप्शन 2 केशव सूत, ऑप्शन 3 केशव कुमार, ऑप्शन 4 गोविंद करज. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढचा क्वेश्चन आहे युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. ऑप्शन 1 रान, ऑप्शन 2 समर, ऑप्शन 3 समीर, ऑप्शन 4 अमर. युद्ध या शब्दाचा संबंध. पुढचा क्वेश्चन आहे युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. ऑप्शन 1 रान, ऑप्शन 2 समर, ऑप्शन 3 समीर, ऑप्शन 4 अमर. युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर 2 समर. पुढचा क्वेश्चन आहे निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन या शब्दसंग्रहास पर्यायातील अचूक शब्द ओळखा. ऑप्शन 1 धनदौलत, ऑप्शन 2 मानधन, ऑप्शन 3 निरपेक्ष धन, ऑप्शन 4 मान सन्मान. निरपेक्ष कामाबद्दल केलेले सन्मानाचे धन म्हणजेच मानधन होय. म्हणजेच उत्तर आहे ऑप्शन 2. पुढचा क्वेश्चन आहे हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. हा देखील क्वेश्चन आपल्याला वाक्यप्रचाराचा आहे. ऑप्शन 1 पुढचा क्वेश्चन आहे हातपाय टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. हा देखील क्वेश्चन वाक्यप्रचाराचा आहे. ऑप्शन 1 निरुपाय होणे, ऑप्शन 2 मरून जाणे, ऑप्शन 3 खाली बसणे, ऑप्शन 4 स्थिरस्थावर होणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 निरुपाय होणे म्हणजेच हात टेकणे होय. चॅनेलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि आपल्या मित्रांना शेअर करा.